ज्यांनी आता हे 2 बेड मारले त्यांचा आपण थोडंसं परिचय करून घेऊ. भाऊ तुमचं नाव काय? बसराज. आडनाव झाडे. बसराज झाडे भाऊ आपल्यासोबत, आणि ते आमचे बंधूच आहेत जे आता जे मारत आहेत ते. तर मी मुद्दामून म्हणजे एका माणसाला जास्त त्रास होऊ नये यासाठी मी 2 माणसं ठेवलेले आहे बेडवर. 2 बेड, एक बेड ते मारतील, एक 5 तासं आणि 5 तासं दुसरे भाऊ मारतील, म्हणजे त्यांना पाणी प्यायला नाही, थोडंसं आराम करायला बरं होऊन जाते का भाऊ? बरोबर आहे का नाही? कारण एका माणसाला एवढं मारायला थोडासा त्रासच होईल नाही का नाही? थकते माणूस आहे ना, कारण जमीन ओली असल्यामुळे थकते. तर तुम्ही मारला तर कसं वाटलं तुम्हाला? हलकं वाटलं ना, की म्हणजे असं आपण बैल आहो बा, बैलासारखं काही काम वगैरे नाही का, बैल जसे ओढते तसं आपण ओढवलं वगैरे असं काही वाटलं का? आणि हे जर आता ओली नसती आणि कोरडी असती थोडीशी तर अजून हलकं गेलं असतं आपल्याला काम करायला का नाही? म्हणजे हे यंत्र थोडंसं कोरड्यामध्ये जर पेरलं तर खूप चांगलं आहे. तरी पण मी 2 माणसं यासाठी ठेवली का जशी ही बांधी आपली मारून झाली की लगेच मी याच्यावर आपला ऑक्सिफ्लोरोपेन आणि इथं ग्लायसेल मारायची गरज नाही, कारण मी हे शेत नागरटी केलेलं होतं तर त्याच्यामुळे इथं तण काहीच नाही आहे. तर 3 याचा नोझलचा पंप घेणार आहे आणि याच्यावर पेंडामिथॅलिन 100 ऑक्सिफ्लोरोपेन 15 ml याचे 10 पंप एकरी मारणार आहे. तर खूप खूप धन्यवाद. अजून असेच दिवसभर मी तुम्हाला 1-2 व्हिडिओ पाठवत राहीन. बरं कसं काय परवडते ना? बायापेक्षा आपल्याला खूप परवडत ना, कारण एवढी बांधी लावायला आपल्याला किती बाया लागल्या असत्या भाऊ? धान लावाले कधी 10 बाया लागल्या असत्या. बरं एका दिवशी धान लावाले किंवा बांधी लावाले आपले पर लावाले किती बाया लागते आपल्याला? 10-15 बाया लागते आहे ना, 1 एकर लावाले 10-15-20 बाया लागते. तर हे 2 माणसं बिलकुल आरामशीर आज पाव एकर, अर्धा पाऊण एकर आरामशीर करून घेतील. हे आता 5वं तास. खूप खूप बढिया, 1 नंबर. तर हे थोडेसे आता पाणी रात्री झाल्यामुळे पेंड डिकत आहे, पण पेंड डिकत असले तरी ह्या जो दाता आहे हा उघडून जाते. ह्या पाय रे, ह्याच्यात माती घुसली का? हा पॅक झाला आहे पाय, ह्याच्यात पॅक झाला आहे हा. तर थोडीशी माती पाहून घ्यायची, जास्त पण माती येले चालणार नाही असं मला वाटते. आता माझं पहिलंच वर्ष आहे, बघू आता काय होते. तर बहुतेक दाते पॅक होत असेल, बहुतेक मातीत जास्त आहे ना रे. हो ते हां ओली माती आपण ते उखरली त्याच्यामुळे तो अजून ते पेंड जास्त होतं. आता उखरू नको, डायरेक्टच घे. आता बघू आता अजून काय होते. तर ठीक आहे, धन्यवाद.